नमस्कार, मी शिल्पा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तिळगुळ पापडी कशी बनवायची हे बघणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही तिळगुळ पापडी तयार झालेली आहे आणि एकदम कुरकुरीत अशी ही तिळगुळ पापडी तयार होते। आज आपण इथे गूळ आणि तीळ वापरून ही तिळगुळ पापडी बनवतोय। आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये तिळगुळ पापडी आवर्जून खाल्ली जाते। इथे या पापडीचा तुम्ही आवाज देखील बघू शकता। एकदम कुरकुरीत अशी ही तिळगुळ पापडी तयार झालेली आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन ही तिळगुळ पापडी कशी बनवायची ते बघूया। तीळ पापडी किंवा तिळाची पापडी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे गूळ आणि तीळ। इथे मी 1 बाउल भरून गूळ आणि 1 बाउल भरून तीळ घेतलेले आहेत। आता पापडी बनवण्याच्या आधी आपल्याला एक बेसिक तयार करून घ्यायची आहे, ते म्हणजे पोळपट आणि लाटणं घेऊन त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीपैकी एक या पोळपटला आणि बेलण्याला लावून घेऊ शकता, म्हणजे आपली जी काही पापडी आहे ती लाटताना बेलण्याला किंवा पोळपटला चिकटणार नाही। आता आपण जे 1 बाउल भरून तीळ घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेत, हवं तुम्ही पॉलिश तीळ देखील घेऊ शकता, पण अनपॉलिश जे तीळ असतात त्याची चव खायला छान लागते, त्याच्यामुळे इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत। आता गॅसच्या मीडियम ते लो फ्लेमवरती आपल्याला हे तीळ छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। हलकेसे हे तीळ फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे तीळ आपल्याला फार जास्त करपवायचे नाहीत। तीळ जर फार जास्त करपले गेले तर मग ते खाताना कडवट लागतात, त्याच्यामुळे आपल्याला सतत हलवत हे तीळ हलकेसे फुलेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ चांगले भाजले गेलेत हे कसं ओळखावं, तर इथे तुम्ही बघू शकता जे काही तीळ आहे ते हलकेसे उडायला म्हणजे तडतडायला लागलेले आहेत, म्हणजेच आपले जे तीळ आहे ते छान फुललेले आहेत आणि भाजलेले देखील आहेत। आता हे तीळ आपण एका डिशमध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घेऊयात। आपले तीळ थंड होत आहेत तोपर्यंत मी गॅसवरती आधीचीच कढई ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये गूळ काढून घ्यायचा आहे आणि या गुळामध्ये आता आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे। साजूक तूप घेताना आपल्याला ते फार जास्त घ्यायचं नाही, फक्त 1च चमचा वापरायचा आहे। आता आपल्याला गूळ आणि साजूक तूप एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे। गॅसची जी काही फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ते लो ठेवायची आणि हा गूळ आपल्याला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचा आहे। इथे गूळ घेताना आपल्याला तो किसणीने किसून किंवा मग चाकूने कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गूळ कट करून घेतल्याने गूळ पटकन वितळला जातो आणि गुळाचे जर फार मोठे मोठे खडे घेतले तर मग गूळ वितळण्यास देखील वेळ लागतो। तर आता सतत हलवत अशा पद्धतीने हा गूळ मी वितळवून घेते। आज आपण तिळगुळ पापडी म्हणजेच तीळ पापडी बनवतोय, त्यामुळे आपल्याला जो काही पाक आहे तो एकदम कडक करायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे वितळला गेलेला आहे, तसेच गुळाला फेस येण्यास देखील सुरुवात झाली आहे। अशा पद्धतीने पाकाला फेस येण्यास सुरुवात झाल्यानंतर हा पाक आपल्याला पाण्यामध्ये टाकून चेक करून बघायचा आहे। पाण्यामध्ये पाक टाकल्यानंतर थोडा वेळ आपल्याला तो थंड होऊ द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हातामध्ये हा पाक घेतल्यानंतर याची गोळी तयार होते, पण ती गोळी अशा पद्धतीने ओढली जाते, म्हणजेच आपला जो काही पाक आहे तो अजून तयार झालेला नाहीये। आपल्याला याच्यापेक्षा अजून दाटसर म्हणजेच एकदम कडक पाक तयार करून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम लो करून लो फ्लेमवरती हा पाक अजून 2 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे। तर इथे हा पाक मी 2 मिनिटे अजून शिजवून घेतलाय। आता हा पाक आपण पाण्यामध्ये टाकून पुन्हा एकदा चेक करून बघूयात। पाक पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो हलकासा थंड होऊ द्यायचा आहे आणि मग तो हातामध्ये घेऊन पाहायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता ही आपली एकदम कडक अशी पाकाची गोळी तयार झाली आहे, याचा आवाज देखील तुम्ही बघू शकता। आता हातामध्ये घेतल्यानंतर ती अशी पटकन तुटते देखील, म्हणजेच आपला जो काही पाक आहे तो एकदम परफेक्ट असा तयार झालाय। आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे आणि आपण भाजून घेतलेले तीळ यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। पाकामध्ये तीळ टाकल्यानंतर आपल्याला हे तीळ पाकामध्ये अगदी पटपट मिक्स करून घ्यायचे आहेत। ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला अगदी झटपट करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपले जे काही तीळ पापडी बनवण्यासाठी लागणारे मिश्रण आहे ते तयार झाले। आता हे कढईमधील मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेते, कारण कढई गरम आहे आणि कढईच्या उष्णतेमुळे आपला जो काही पाक आहे तो अजून शिजू शकतो आणि मग पाकाला कडवटपणा येतो, त्याच्यामुळे संपूर्ण मिश्रण मी एका ताटामध्ये ते काढून घेतलेलं आहे। आता आपण लगेच तीळ पापडी बनवायला सुरुवात करणार आहोत। तर आपण आधी मागाशी पोळपटला तूप लावून घेतलेलं होतं, तो पोळपट घ्यायचा आहे आणि याच्यावरती आता आपल्याला या मिश्रणामधील थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि याची पापडी लाटून घ्यायची। साधारण 2 चमचे मिश्रण मी या पोळपटवरती काढून घेते आणि हे मिश्रण आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला पापडी कितपत पातळ किंवा जाड हवी आहे त्यानुसार तुम्ही येथे पापडी लाटून घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता आपली पहिली तीळ पापडी लाटून तयार झाली। आता ही हलकीशी थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे। आता इथे मी ऑडीचा इको पेपर घेतलेला आहे। आता या पेपरवरती देखील आपल्याला या मिश्रणामधील थोडंसं मिश्रण काढून घ्यायचे आणि याच्यावरती अजून एक आपल्याला पेपर ठेवून हे लाटून घ्यायचं आहे। आपण इथे तीळ पापडी बनवतोय त्याच्यामुळे आपल्याला पापडीप्रमाणे हे एकदम पातळसर असं लाटून घ्यायचं आहे। आता या पापडीवरती मी सजावटीसाठी थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेते। हे काप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता पुन्हा याच्यावरती पेपर ठेवून आपल्याला पुन्हा हे लाटून घ्यायचंय। चला तर मग आपली दुसरी देखील तीळ पापडी लाटून तयार झाली आहे। आता ही आपल्याला लगेच कट करून घ्यायची। तर चाकूने आपल्याला अशा पद्धतीने ही तीळ पापडी कट करून घ्यायची आहे।
ही पापडी आपल्याला गरम असतानाच अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचे जे काही तुकडे आहेत किंवा पीसेस आहेत ते एकदम व्यवस्थितपणे पडतात। ही तीळपापडी बनवताना आपण येथे ऑडीचा इकोबेक पेपर वापरला आहे, त्यामुळे ही पापडी अगदी पटकन निघते। आता याच पेपरवरती आपण राहिलेल्या मिश्रणाशी देखील तीळपापडी लाटून घेऊयात। हे मिश्रण जर फार घट्ट झालं तर काय करायचं, हे मिश्रण एका ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये ठेवून ते भांडं आपल्याला उकळत्या पाण्याच्या वरती ठेवायचं आहे किंवा गरम पाण्याच्या वरती ठेवायचं। गरम पाण्याच्या उष्णतेमुळे काय होते की हे जे मिश्रण आहे हे पुन्हा हलकंसं पातळ होतं आणि मग त्याची पापडी लाटण्यास अगदी सोपं जातं। इथे तुम्ही बघू शकता ही देखील जी काही पापडी आहे ती अगदी इझिली या पेपरवरून निघलेली आहे। सगळ्या पापड्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा आपल्या तीळपापड्या तयार झालेल्या आहेत। जी पोळपटवरची तीळपापडी होती ती देखील थंड झालेली आहेत। इथे तुम्ही बघू शकता ही देखील अगदी इझिली निघलेली आहे, कारण आपण पोळपटला तूप लावून घेतलेलं होतं। इथे तुम्ही बघू शकता आपण तीळपापडी लाटून घेतल्यानंतर त्याला लगेच कट लावून घेतलेले होते, त्याच्यामुळे याच्या वड्या अगदी छान पडतात। ही तीळपापडी बनवायला अगदी साधी आणि सोपी आहे। अगदी नवीन शिकाऊ देखील ही तीळपापडी अगदी इझिली बनवू शकतात। या तीळपापडीचा तुम्ही येथे आवाज बघू शकता, एकदम कुरकुरीत अशी ही तीळपापडी तयार झालेली आहे। ही तीळपापडी एकदा बनवल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मग एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरायची। ही तीळपापडी एकदा बनवल्यानंतर 1 महिना तरी आरामात टिकते। तुम्हाला माझी ही आजची तीळपापडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।